जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। आता तरकारी पिकं, फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जतमध्ये। गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा। शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं, त्याचबरोबर ठिकाण निलंगे ग्रीन सिटी, कर्जत राशीन रोड, कर्जत। संपर्क 8600226868, 8208585202 आणि 9404120069। शेंडी बायपास परिसरामध्ये स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने धाडसी कारवाई करताना पाठलाग करून 3 दरोडेखोरांना जेरबंद केले आहे। एवढेच नव्हे तर त्यांच्याकडून 2,58,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। अहिल्यानगर परिसरामध्ये शेंडी व वांजोळी येथे शेतवस्तीवर दरोडा घालणारी टोळी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने पाठलाग करून पकडले आहे। 24 तारखेला अशोक लहानू कसबे राहणार शेंडी बायपास यांच्या राहते घरी दरोडेखोरांनी घराचा दरवाजा तोडून घरामध्ये शिरून लाकडी दांडक्याने मारहाण करून चाकूचा धाक दाखवून घरातील महिलांचे दागिने जबरी चोरी करून घेऊन गेले होते। या प्रकरणी तपास करत असताना ही चोरी या परिसरातील चोरट्यांनी केल्याचं लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने सापळा रचून तुषार सावंत उर्फ सावत्या भोसले राहणार पिंपळगाव कोंडा, विक्की संजय काळे राहणार भोरवाडी, सुशांत सुरेश भोसले राहणार पिंपळगाव कोंडा या तिघांना जेरबंद केला असून अविनाश उर्फ खुड्या सावत्या भोसले, रमेश उर्फ रम्या सावत्या भोसले, अभिजित किरण भोसले, तपेश किरण भोसले, वैभव किरण भोसले सर्व राहणार धानोरा तालुका आष्टी हे फरार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली आहे। स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने केलेल्या कारवाईची माहिती देताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर काय म्हणाले आपण पाहूया। सोने पोलीस स्टेशन हद्दीमधील वांजोळी येथे तसेच MIDC पोलीस स्टेशन येथील शेंडी येथे रात्री 1 ते 2 वाजच्या सुमारास 6 ते 7 इसमांनी एकट्या वस्ती पाहून त्यांना उठवून त्यांना शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करून त्यांच्याकडनं सोनं काढून घेतल्याच्या आणि रोख रक्कम काढून घेतल्याच्या घटना घडल्या होत्या। सदर घटनास्थळाला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर तर सर्वच अधिकाऱ्यांनी भेट दिली होती। स्थानिक गुन्हे शाखेचे PSI धाकराव आणि सोबतचे सहकारी कर्मचारी यांनी या गुन्ह्याची माहिती काढून या गुन्ह्यात सहभागी असणारे तुषार सावत्या भोसले पिंपळगाव कोंडा व त्याचे इतर साधारण 7 ते 8 साथीदार हे निष्पन्न केले आहे। त्यातील 3 आरोपितांना ताब्यात घेण्यामध्ये व त्यांच्याकडनं त्यांनी गुन्ह्यात चोरून नेलेलं सोनं साधारण 3 तोळे सोनं हस्तगत करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे। नामांकित कंपन्यांची स्टील, सिमेंट आणि बिल्डिंग मटेरियल खात्रीशीर तसेच योग्य दरामध्ये मिळण्याचं कर्जत येथील एकमेव ठिकाण वर्षा ट्रेडर्स। घर, कमर्शियल बिल्डिंग किंवा इतर कोणत्याही बांधकामासाठी लागणारं मजबूत आणि टिकाऊ बांधकामासाठी टॉप क्वालिटी स्टील आणि सिमेंट, अत्याधुनिक तंत्रज्ञानानं निर्मित केलेलं दर्जेदार आणि विश्वासार्ह सर्व नामांकित कंपन्यांचं स्टील, सर्व कंपन्यांचं सिमेंट, लोखंडी पत्रे, बिल्डिंग मटेरियल सर्व काही वाजवी दरात उपलब्ध। वर्षा ट्रेडर्स, मजबूत घर, उज्ज्वल भविष्य आणि तुमच्या स्वप्नांचा खरा साथीदार। वर्षा ट्रेडर्स। आमचा पत्ता वर्षा ट्रेडर्स, कर्जत वालवड रोड, मुळे हॉस्पिटल शेजारी। प्रोप्रायटर बबन खडके सर। संपर्क 9423 75 64 38 आणि 9960 32 17 49। चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आपल्या स्वप्नातील सुंदर मजबूत घर पूर्ण करूया।